बदनाम करणं, गोरक्षणाची चळवळ बदनाम करणं हे कसायांकडनं सुपारी घेऊन चाललेलं काम आहे। आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो की सगळ्या कसायांची ईडी चौकशी लावा। प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या संपत्तीमध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही। कसाई लोक पुढाऱ्यांना पैसे देतात आणि त्याच्या आधारे पुढारी सॉफ्ट टार्गेट म्हणून गोरक्षकांना बदनाम करण्याचं काम करतात। काल रात्री फलटण जवळ मोगराळे नावाच्या गावाच्या डोंगरावर फॉरेस्टच्या जमिनीत 40 गाई कापलेल्या आहेत आणि आमचा अवधूत धुमाळ नावाचा एक कार्यकर्ता आहे, त्यांनी या ठिकाणी हा सगळं कसायांचं जे सगळं बेकायदेशीर काम चाललं होतं ते पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणलं आणि सगळं बीफ हे जमीनदोस्त केलेलं आहे, जमिनीमध्ये पुरून टाकलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे कसाई लोक बेकायदेशीर वागतात। कसाई याचा अर्थ इल्लीगल, कसाई याचा अर्थ अँटी नॅशनल। मी मीडिया समोर जाहीर आरोप करतो की कसाई लोक जनावरांची हाडं ही इस्लामची संपत्ती मानतात आणि जनावरांच्या हाडांचे पैसे अतिरेक्यांना देतात। जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला कसायांनी चेक दिलेले आहेत। फलटणच्या हाडाचे पैसे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट पर्यंत पोहोचलेले एक केस 2002 मध्ये झालेली आहे। याचा अर्थ कसाई इल्लीगल आहेत, कसाई अँटी नॅशनल आहेत। या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जी पशुगणनेची आकडेवारी आहे त्यात असं सांगितलेलं आहे की 1,83,00,000 गाय आणि बैल देशी 1982 साली होते आणि आजचं नाही 2019 ची आकडेवारी आहे। 2019 ची आकडेवारी आहे की फक्त 83 लाख गाय शिल्लक आहेत, देशी गोवंश शिल्लक आहे। याचा अर्थ असा झाला की जवळजवळ 40 ते 50 लाख गायी कापल्या गेलेल्या आहेत आणि या 40 ते 50 गायी कापल्या गेल्या। याच्या व्यतिरिक्त आणखी हिशोब असा आहे की प्रत्येक गाय आपल्या आयुष्यात 10 वासरांना जन्म देते। मग ही 10 वासरं म्हणजे 1,83,00,000 म्हणजे 19 कोटी वासरं झाली। 19 कोटी वासरं कुठे गेली? देशी कालवडी, देशी बैल कापले गेलेले आहेत। म्हणजे जवळजवळ गेल्या 30-35 वर्षात 25 ते 30 देशी गोवंश कापला गेलेला आहे। भारतामध्ये देशी गोवंश नाही, देशी गोवंशाचं शेण नाही। शेण नसल्यामुळं जमिनीमध्ये रासायनिक खत वापरून अन्न केमिकल युक्त झालेलं आहे, अन्न विषय युक्त झालेलं आहे आणि एवढंच नाही जमीन नापीक व्हायला लागले। संपूर्ण शेतीच्या उद्योगावर वाईट परिणाम झालेला आहे आणि याच्याकडं अतिशय गांभीर्याने बघितलं पाहिजे। जनतेचं आरोग्य ढासळलेलं आहे, कॅन्सर आणि डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे सगळं गोमातेच्या कत्तलीमुळे घडलेलं आहे। म्हणजे अशा प्रकारे गोमातेची कत्तल करणं हा एक कत्तल जिहाद आहे। जसा लव जिहाद असतो, लँड जिहाद असतो, तसा हा कत्तल जिहाद आहे की भारतातल्या देशी गाई संपवायच्या, हिंदूंची मानसिकता खच्ची करायची, हिंदूंचं आरोग्य खच्ची करायचं। आयुर्वेदाचा सोर्स देशी गायचं दूध, देशी गायचं तूप आणि गोमूत्र असतो, परंतु देशी गायच अदृश्य झाली तर आयुर्वेदाचा सोर्स अदृश्य होईल आणि जे शुद्ध औषधं बनू शकतात, जे रामबाण उपाय म्हणून मानले जातात, त्या औषधं सुद्धा मिळत नाहीत। अशा प्रकारे जनतेचं आरोग्य धोक्यात आणणं, जनतेची मानसिकता खच्ची करणं हा कत्तल जिहाद आणि या कत्तल जिहादचं समर्थन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार माणसांनी करावं ह्याची आम्हाला लाज वाटते। दुसरी गोष्ट सदा खोत, त्यानंतर राजू शेट्टी आणि रघुनाथ पाटील हे तर चिंदी चोर आहेत। यांना राजकारणातनं कड्यासारखं बाजूला करून टाकलं पाहिजे। हे सरळ सरळ मीडिया समोर सांगतात की रेडे कापून टाका, बैल कापून टाका। अहो, या देशामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आहे, संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये 48 नंबरचं कलम आहे। संविधानाने प्रत्येक राज्य सरकारला गाय, बैल आणि म्हैस यांचं रक्षण करण्याचे कायदे करण्याची जबाबदारी दिलेली आहे। महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यात दूध देणारी, शेतीला उपयोगी पडणारी म्हैस कापायला सुद्धा परवानगी नाही। सदा खोत आणि पूर्णपणे लबाडी केली। आमच्याकडे कागद आहेत, या कागदामध्ये ज्या मशीनसाठी ते आले होते त्या मशीनसाठी ते शेतकरी असं सांगत होते, त्या शेतकऱ्यांची नावं बघा, सलमान ताहिर आणि अब्दुल फकीरा गफार अशी नावं FIR मध्ये नोंदवलेली आहेत त्यांची आणि हे कसायांसाठी आले होते। द्वारकाधीशला सदाभाऊनी जाऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय। सदाभाऊ हा खोटा माणूस आहे। धुळ्यामध्ये 1992 साली सदाभाऊवर एक केस झालेली आहे आणि 25 शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून ते पैसे त्यांनी बुडवले आणि संभाजीनगर हायकोर्टाने सुद्धा त्याचा जामीन नाकारून त्याला अटक झालेली आहे। असा हा माणूस आहे आणि एक
गोशाळा अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. गोशाळांवर गोसेवा आयोगाचं नियंत्रण आहे, चॅरिटी कमिशनरचं नियंत्रण आहे आणि गोशाळांमध्ये कुठल्याही हेराफेरी होत नाहीत. एखाद्या ठिकाणी सदाभाऊनी जायचं, अहो कसायांकडची जनावर घ्यायला तो काल आला होता, मी तुम्हाला नावं वाचून दाखवली, शेतकऱ्यांची नावं नाही आहेत. आणि या गोशाळेमध्ये जनावरांचा सांभाळ आणि एवढंच नाही तर या देशामध्ये जो गोरक्षणाचा कायदा आहे, महाराष्ट्रामध्ये जो गोरक्षणाचा कायदा आहे तो कडक केला पाहिजे. जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. एक गाय कापली गेली तर लाखो लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो, म्हणून जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे. आज मोका लावला पाहिजे. आज ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप या ठिकाणी, ब्राझील या ठिकाणी भारतीय गाईच्या दुधाचा कायदा झालेला आहे. असं असताना भारत सरकारने आणि आमच्या महाराष्ट्र सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊ नये ही एक फार खेदाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाने 2008 साली सांगितलं बनवा, संपूर्ण भारतभर गोहत्याबंदी लागू करा. आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना कोर्टात गेले होते तेव्हा हा निकाल दिलेला आहे. सदाखोत हा चोर आहे, हा लबाड आहे आणि गोरक्षक हे अत्यंत प्रामाणिक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि गोशाळा ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आहेत. रेकॉर्ड काढा, गोशाळांमधून अनेक जनावर शेतकऱ्यांना दिली गेलेली आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होण्यासाठी गोशाळांमधून गाईचं शेण फुकट दिलं जातं. अशा परिस्थिती गोशाळा काढल्यात म्हणून जनावरांचं संगोपन होतं. कत्तलीपासून वाचलेल्या जनावर ठेवणं ही शासनाची जबाबदारी आहे. शासनाकडे त्याची व्यवस्था नाही म्हणून गोशाळा निघाल्या. गोरक्षकांनी गोरक्षण केलं म्हणून गोशाळा वाढलेल्या आहेत. गोरक्षक आणि गोशाळा चालक हे अत्यंत प्रामाणिक आहेत. एखाद्या चुकीच्या माणसावरून संपूर्ण कार्यकर्त्यांच्या घटकांना तुम्ही बदनाम करू शकत नाही. सदाखोत हा लबाड आहे, कसायांचा एजंट आहे आणि त्याचं सगळं पर्दाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोमातेची संख्या वाढली पाहिजे, बैलाची संख्या वाढली पाहिजे आणि याच्याकरताची चळवळ करायला पाहिजे. त्याला शासनाने पूर्ण सहकार्य दिलं पाहिजे. सरकारने सदाखोत